पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे। डोंबिवलीत आज नागरिक आणि सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त बंद पाळला जाणार आहे। डोंबिवली बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय आणि दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांना आपला जीव गमवावा लागलाय। सुनील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण पाहतोय डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे, कसा प्रतिसाद? बरोबर आहे। मी सध्या उभा आहे संजय लेले ज्यांचा मृत्यू झाले आहे त्यांच्या घराच्या परिसरामध्ये शिवाजी चौक हा परिसर आहे आणि बाजूलाच पाहिलं तर या ठिकाणी विजयश्री या इमारतीमध्ये ते राहत होते संजय लेले आणि याच ठिकाणी आपण पाहू शकता की पूर्ण बंद करण्यात आलेले अनेक दुकानं जे आहेत ते या ठिकाणी बंद आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पहलगाममध्ये ज्या पद्धतीने झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील 3 जणांचा मृत्यू झालेला अतुल माने, हेमंत जोशी व त्याचबरोबर संजय लेले या तिघांचाही मृत्यू झालेला। काल शिवमंदिर परिसरामध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आणि यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, त्याचबरोबर राजेश मोरे व स्थानिक शेकडो या ठिकाणचे नागरिक सहभागी झालेले आणि यावेळेला मोठा रोष आणि आक्रोश त्यांना पाहायला मिळाला आणि यावेळेला मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती व त्यानंतर डोंबिवली बंदची हाक दिली होती आणि आज पहाटेपासूनच याला प्रतिसाद मिळत असून सगळ्याकडे दुकानं जे बंद आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर काही शाळा देखील या ठिकाणी या बंदमध्ये सहभागी झालेल्या आहेत। अनेक शाळेच्या परीक्षा देखील होत्या, मात्र त्या परीक्षा 26 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून टिळकनगर परिसरातील शाळेने या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी या बंदमध्ये अनेक दुकानं असतील किंवा हॉटेल्स असतील, हा पूर्णपणे आत्तापर्यंत या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी जे आहेत ते बॅनर लावत या ठिकाणी डोंबिवलीकरांनी आपला निषेध नोंदवलेला आहे आणि त्याचबरोबर भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।